पुंडलीकवरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव श्रीमंत श्री जगद्गुरु शुक सनकादिकी उभारिला बाहो परीक्षितीला हो दिसा साता उठा उठी करी स्मरणाचा धावा धरवत देवा नाही धीर त्वरा झाली गरुडा टाकेले मागे द्रौपदीच्या लागे नारायणे तुका म्हणे करी बहुत तातडी प्रेमाची आवडी लोभापूर उठा उठी करी स्मरणाचा धावा धरवत देवा नाही धीर. श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय या अभंगातून पारमार्थिक साधकांना अत्यंत महत्वाचा असा उपदेश करतात, धीर देतात, आश्वस्त करतात. भगवत साक्षात्कारामध्ये मानवाचं हित आहे, कल्याण आहे. भगवत साक्षात्काराला दुसरा पर्याय नाही. जसं ज्ञानोबा यांनी दृष्टांत देऊन सांगितलेलं आहे की रात्र संपून दिवसाला प्रारंभ व्हावा असं वाटत असेल तर कितीही लाईट लावून ते होणार नाही. आकाशामध्ये करोडो जरी तारांगण असतील तरीही नाही होत. दीप दीपिका शशी तारा होतो का कोटीवरी रे, पण रात्र संपत नाही आणि दिवसाला प्रारंभ होत नाही. रात्र संपून दिवसाला प्रारंभ व्हावा असं वाटत असेल तर त्याला सूर्य उदयाला यावा लागतो. जयापरी दिनकरनाथ. सूर्य उदयाला आल्यानंतर कोणीच रात्र आहे असं म्हणत नाही. दिवसाला प्रारंभ होऊन जातो. तसं जीवनाच्या कृतकृत्यतेला भगवत साक्षात्काराचा सूर्य जीवनामध्ये उदयाला यावा लागतो. नुद्धरी जे नाळे विन नुद्धरी जे ज्ञानोबाराय म्हणतात, भगवत साक्षात्कारा वाचून बाकीच्या कशाने जीवन सफल होत नाही. दुःखातून मनुष्य पलीकडे जात नाही वा त्याचं कल्याण होत नाही. तुका म्हणे त्याचे पाहिल्या पाय मग दुःख जाय सर्व माझे. भगवत साक्षात्कारच व्हावा लागतो. आणि त्या भगवत साक्षात्काराकरता शास्त्रामध्ये अनेक साधनं सांगितलेली आहेत. साधकाची नाही वाणी येत. साधक म्हणजे साधनाची नाही वाणी येत. साधनाला कमी नाही आहे. खूप साधनं शास्त्रात सांगितलेली आहेत. पण सगळीच साधनं सगळ्याच कालामध्ये सगळ्या करताच असतात असं नाही. देश काल आपला अधिकार या सगळ्याचा विचार करून ते साधन निवडावं लागतं. आता सध्याची परिस्थिती कलियुगाची आहे. कलियुगामध्ये जर श्रेय सुखाची प्राप्ती करून घ्यायची असेल तर कलियुगात दुसरं साधन चालतच नाही. आणि कया काळे नचले उपाय धरावे ते पाय विठोबाचे. या काळे अनेक उपाय नचले. म्हणजे कलियुगामध्ये सगळ्याच साधनाची एक्सपायरी डेट संपलेली. त्याच्यामुळं इतर युगामध्ये जी साधनं भगवत साक्षात्कार करून देऊ शकत होती, देण्याला समर्थ होती,
ती सगळी कलियुगामध्ये अशक्त झालेली आहे. अवघ्या वाटा झाल्या क्षीण, कली नघडे साधन, उचित विधी विधान, न कळे न घडे सर्वथा. काही साधनं ही विहंगम असतात, तर काही साधनं ही पिपीलिका मार्गाची असतात. भगवत प्राप्ती करून देणारी जी साधने त्याच्यात हे दोन प्रकार पडतात. एक विहंगम मार्ग आहे, दुसरा पिपीलिका मार्ग आहे. विहंगम मार्ग म्हणजे पक्षाचा मार्ग आहे. जसं पक्षाचं नजर झाडाच्या पिकलेल्या फळावर जर पडले तर तो लगेचच अशा प्रकारचे उड्डाण करतो आणि थेट फळाला जाऊन भिडतो. उत्प्लवना सरिसा पक्षी फळासी झोंबे जैसा. जैसा पक्षी उत्प्लवना सरिसा फळासी झोंबे. जसा पक्षी पंख फडफडून उडाल्याबरोबर फळाला जाऊन झोंबतो, तसं दुसऱ्याला नाही. सांगे नरकेवी तैसा पावे वेगी. मनुष्यानेही त्याच वेळेला ते फळ पाहिलेलं आहे. पिकलेलं फळ तर सर्वांनाच हवंय, पक्षाला हवंय, माणसाला हवंय. मग पक्षासारखा एकदम उडून त्या फळापर्यंत मनुष्य नाही जाऊ शकत. मनुष्य तिथं जाऊ शकत नाही असं नाही, पण मग त्याला पहिल्यांदा खोडाकडे जावं लागेल, खोडावरून त्या फांदीला जावं लागेल, त्या फांदीवरून पुन्हा लहान्या फांदीवर, म्हणजे हळूहळू ढाळे ढाळे केतले नि एके वेळे मार्गाचे निबळे निश्चित ठाके. पण मग त्याला वेळ लागतो आणि माणसाचं असे आता उतावीळ फार आहे. माणसं नो टाइम. कोणाकडेच वाट पाहायला काय नाही, वेळ नाही. सगळ्यांनाच घाई झालेली आहे. आणि त्यामुळं मग परमार्थामध्ये येणारी माणसं लवकर साक्षात्कार कशाने होईल, लवकर देवाचं दर्शन कसं होईल, लवकर भगवंताची भेट कशी अशा प्रकारची होईल. रिकेब्य पाव ब्रह्म देखाव. त्याच्यामुळं तुम्ही पहा, नामस्मरण करा. ही असली साधनं सांगणारी लोक नाही आवडत माणसाला. त्यांना असा साधू पाहिजे असतो की त्यांनी नुसतं आपल्या डोक्यावर हात ठेवला की लगे विठोबा पुढं. तुकाराम महाराजही भगवत प्राप्तीचं साधन नामस्मरण भक्ती सांगत होते. कारण भक्तीचा प्रचार करण्याकरताच तुकोबारायांचं जीवन होतं. पिटो भक्तीचा डांगोरा, कळी काळाशी दरारा. हरिभजने हे धवळीले जग. तर तो प्रचार करत असताना काही साधकांनी त्यांना विचारलं, का हो महाराज, तुम्ही हे जे साधन सांगत आहात तर हे लवकर फल प्राप्त करून देणार आहे की विलंबाने फल प्राप्त करून देणार आहे? विहंगम साधन मार्ग आहे का पिपीलिका मार्ग आहे? योगाचा कर्माचा हा मार्ग पिपीलिका मार्ग आहे. ज्ञानाचा मार्गाला विहंगम मार्ग अशा प्रकारचं म्हणतात. तेव्हा तुम्ही हे जे साधन सांगत आहात तर त्या साधनामध्ये साध्य प्राप्त होण्याकरता किती वेळ लागतो? तुकोबारे म्हणतात, अरे वेळच नाही लागत, किती वेळ आणि फिती वेळ कशाला लागतो? हे साधन लवकरात लवकर अशा प्रकारचं साध्य प्राप्त करून देणार आहे. बस तुझ्या साधनावर अवलंबून आहे. तू साधन कसं करतो त्याच्यावर ते साध्य अवलंबून आहे. या साधनामध्ये साधन करणाराने जर लाहो केला, घाई केली, तो जर धावला, तो का म्हणे धावे मग अवघे बरवे. जर धावला तर लवकर, धावे त्यासी फावे, दुजे उगवनी गोवे. तुकोबारांचा एक अभंग आहे. जो धावेल या मार्गावर, पण धावत असताना गोवे उगवून धावे. त्याच्यातले जे प्रतिबंध आहेत त्या प्रतिबंधाला बाजूला करून जर तो धावला, हवे
त्याला फल तात्काळ अशा प्रकारचं प्राप्त होतं. म्हणले महाराज, हे जे तुम्ही सांगत आहात याला पुरावा काय आहे? तुकोबारे म्हणतात, एक तर माझा अनुभव हा त्याला पुरावा आहे, आणि पूर्वीच्याही मोठ्या मोठ्या मंडळींनी अशा प्रकारचं सांगितलेलं आहे. असा शब्दाचाही त्याला काय आहे? पुरावा आहे. कुणी सांगितलं ते या अभंगाच्या प्रथम चरणात सांगतात. शुक सनकादिकी उभारिला बाहो, परीक्षितीला हो दिसा साता. शुक सनकादिकी बाहो उभारिला. शास्त्रांनीही हात वर करून सांगितलेलं आहे. वेदशास्त्र उभारी बाह्या सदा. वेदशास्त्र सदा बाह्या उभारी. वेदशास्त्रांनी सर्वांनी हात वर करून सांगितलेलं आहे. उभारीला हात जगी जाणविली मात. पूर्वी एखादी गोष्ट जाहीर सांगायची असेल तर मग ती सांगण्याची पद्धत होती. आता कसं आहे, पत्रक काढून वाटता येतात, व्हॉट्सअपवर टाकता येतं, आकाशवाणी आहे, पेपर आहे, दूरदर्शन आहे. म्हणजे लोकांपर्यंत पोहोचण्याची आता खूप साधनं उपलब्ध आहेत. पूर्वी तशी साधनं नव्हती. आणि मग आपलं बोलणं सगळ्यापर्यंत पोहोचवायचं असेल तर चौकामध्ये जायचं आणि हे वाजवायचं, हलकी वाजवायची, डंग 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 केलं की मग लोकांना म्हणायचं काहीतरी आता कुणीतरी विशेष सांगणार आहे. मग लोकांनी सगळ्यांनी जमायचं, आणि लोक जमले की उंच ओट्यावर उभं राहायचं आणि हात वर करायचं. सगळ्यांना हात, ऐका हो ऐका, आणि मग जे काय असेल ते सांगितलं जायचं. उभारोनी हात, म्हणजे जाहीर सांगायचं असेल तर हात वर करून अशा प्रकारचं सांगितलं जात होतं. तसं या भक्ती या साधनांनी, नामस्मरणाच्या साधनांनी, कथा कीर्तनाच्या साधनांनी भगवंताची तत्काल प्राप्ती होते. अशा प्रकारचा हा सिद्धांत हात वर करून शुक आणि सनकादिकांनी सांगितलेला आहे. शुक सनकादिकी, शुक आणि सनकादिक हे आहेत ज्यांच्यामध्ये प्रथम आदी. असे मग व्यास आहेत, नारद आहेत, आता अलीकडे ज्ञानोबाराय आहेत, तुकोबाराय आहेत, नामदेवराय आहेत. ह्या सगळ्याच संत मंडळींनी भक्तीचे जे आचार्य अशा प्रकारचे होऊन गेले, या सगळ्यांनी अगदी जाहीरपणे हे सगळ्यांना सांगितलेलं आहे. शुक सनकादिकी दोघांची नावं घेतलेली आहेत, कारण हे या भक्ती क्षेत्रातले अत्यंत श्रेष्ठ, सगळ्यात मोठे अशा प्रकारचं म्हणायला काही हरकत नाही. सनकादी कोणत्या कालामध्ये होऊन गेले हे सनकादिक? हे होऊन नाही गेलेले आहेत, सनकादिक आहेत, आता आहेत. म्हणजे मग ते तर अलीकडचे झाले, ते सगळ्याच्या पलीकडचे आहेत, ते सगळ्याच्या पलीकडचे आहेत. सृष्टी निर्माण करण्याच्या वेळी ब्रह्मदेवानी प्रथम ज्यांना अशा प्रकारचं प्रगट केलेलं आहे, जन्म दिलेला आहे, हे ब्रह्मदेवाचे मानसपुत्र आहेत. मानसपुत्र याचा अर्थ आहे की तपश्चर्या करून संकल्पानी ज्यांना निर्माण केलेलं आहे. अशी जगाच्या आरंभी हे जन्माला आलेले आहेत. म्हणजे अजून आहेत, अजून आहेत. अजून कसे काय आहे ते अजून 8च वर्षाचे आहेत. ते अजून पुढं 100 वर्षाचं वय आहे ना, ते आज 8च वर्षाचे आहेत. महाराज, भगवंताची भक्ती करण्याकरता, भगवत भक्तीचा आनंद लुटण्याकरता या सनकादिकांनी भगवंताकडून हा वर घेतलेला आहे की आम्ही 8 वर्षाच्या पुढं आमचं वय गेलंच नाही पाहिजे. कारण लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा.
वयाने दिसायला लहान आहेत पण ज्ञानाने मात्र लहान नाहीत. सगळ्यांचे गुरु आहेत ते, सगळ्यांचे गुरु. नारदाचे तेच गुरु आहेत, व्यासांचे तेच गुरु आहेत, शुकाचार्याचे ते गुरु आहेत, सगळ्यांचे गुरु आहेत. म्हणून तुकोबारांनी सुद्धा महाराज त्यांच्याकडेच प्रार्थना केलेली आहे, तुम्ही सनकादिक संत म्हणविता कृपावंत एवढा करा उपकार. त्यांना कुठंही प्रवेश बंदी नाहीये. मनोवेगानं नुसता संकल्प केला की ते तिथं जातात आणि तिथून संकल्प जिथं गायचा करतात तिथं करतात आणि सतत भगवंताच्या चिंतनामध्ये काय असतात, निमग्न असतात. वैकुंठात गेले, वैकुंठामध्ये त्या द्वारपालाने त्यांना 3 क्षण काय केला, प्रतिबंध केला. तर महाराज तिथं त्यांना शाप दिला, 3 जन्म घ्यायला लावले. एवढी ज्यांची शक्ती आहे, देव सुद्धा ते आले का हात जोडून उभा राहतात. अशा प्रकारचे हे सनकादिक आहेत. सनक, सनंदन, सनत सुजात आणि सनत कुमार अशा प्रकारची 4 त्यांची नावं आहेत. परमार्थ क्षेत्रामध्ये सर्वोच्च पदावर अशा प्रकारचे ते आरूढ आहेत. असे हे सनकादिक. या सनकादिकांनीही हात वर करून सांगितलेलं. म्हणलं सनकादिकांनी कोणता ग्रंथ केला, कधी सांगितलं, कुठल्या कीर्तनात सांगितलं का प्रवचनात सांगितलं? सनकादिकांनी हात वर करून कधी सांगितलेलं आहे? तर सनकादिकांनी नारदाच्या द्वारा सांगितलेलं आहे. सनकादिकाचे नारद हेच काय आहेत, हात आहेत. नारदाला उपदेश केला सनकादिकांनी भक्तीचा आणि मग नारदांनी सगळ्या जगाला उपदेश केलेला आहे. नारद भक्ती सूत्र प्रसिद्ध आहे, त्यांचा ग्रंथ. पंचरात्र नारदांचा ग्रंथ प्रसिद्ध आहे. सतत अशा प्रकारचे नारद भक्तीचा प्रचार करत करत फिरतात. तेव्हा सनकादिकांनी हात वर करून सांगितलेलं आहे. आणि शुकाचार्य भक्ती क्षेत्रामधला, अध्यात्म क्षेत्रामधला तळपता सूर्य शुकाचार्य. शुकाचार्य जन्मते निप्रसंगे स्त्रीदेह शिवने अंगे तेथोनी मग अवघे सोळे की जे गणोबारेणी होवी. कोणाकडे पाहून लिहिले असेल असं कोणी विचारलं तर त्याचं उत्तर आहे शुकाचार्याकडे. जन्माला आले, संसारात आले, पण संसारातल्या वस्तूचा संबंधच येऊ दिला नाही. जसं पाण्यामध्ये कमलाचं पान असावं त्याप्रमाणे ते राहिलेले आहेत. पहिले तर एक तर जन्मालाच येत नव्हते महाराज. आईच्या उदरात आले तिथून बाहेरच येणं गेले. 12 वर्ष तिथंच राहिलेले आहेत. नामदेवराय वर्णन करतात, खेळ्याच्या प्रकरणात ब्राह्मणाचं पोर एक खेळाशी भ्याल 12 वर्ष लपाल रे. कापत कापत बाहेर आले ते नागवेची पळून गेले रे. 12 वर्षांनी आईला त्रास व्हायला लागला. व्यासाने भगवंताची प्रार्थना केली, देवा हा त्रास त्या माऊलीने कुठपर्यंत काढायचा. भगवान गर्भामध्ये गेलेले आहेत. गर्भात दर्शन दिलं आणि सांगितलं, शुका काळजी करू नकोस, या रूपाचं तू काय कर, चिंतन कर, तुला माया काही करणार नाहीये. आणि मग भगवंताने आश्वस्त केल्यानंतर 12 वर्षांनी जन्माला आले. 12 वर्षाचे आले. जन्माला आले की ही माया चिकटल. बाप म्हणेल माझा पोरगा आहे, आई म्हणेल माझा पोरगा आहे, बहीण म्हणेल माझा भाऊ आहे, लोक म्हणतील हे तुझं घर आहे, हे माझं तुझं काही चिकटू नये. तसेच पळाले लगेच जंगलाकडं महाराज. शुकाचार्यांच्या वैराग्याचं वर्णन करतात. जंगलात राहत होते, त्याच्यात विशेष नाही, विवस्त्र राहायचे दिगंबर अवस्थेमध्ये. पण ज्या झाडाखाली आज झोपलेले आहेत त्या झाडाखाली दुसऱ्या दिवशी झोपायचं नाही. ज्या घरची माधुकरी चांगली येईल त्या घरी पुन्हा माधुकरला जायचं नाही. गाय धार काढायला वेळ लागेल तेवढ्या वेळात मधुकरी आली तर घ्यायचे, नाही तर तिथून निघून जायचं. इतके कडक अशा प्रकारच्या नियमाने राहिले. अत्यंत वैराग्यवान होते. आणि म्हणूनच व्यासानी भक्तीच्या प्रचाराकरता त्यांना नियमलं. विषयासक्त माणसं भक्तीचा प्रचार नाही करू शकत. भक्तीचा प्रचार करण्याकरता विरक्त माणसं लागतात. विरक्त. ज्ञानाला जेवढं वैराग्य लागतं त्याच्याही पेक्षा उच्च दर्जाचं वैराग्य हे भक्तीला आवश्यक आहे.
ज्ञानाला केवळ विषयाविषयीचं वैराग्य लागतं. भक्ती प्रेमाला मोक्षाविषयीचं वैराग्य लागतं. त्यावेळेला भक्तिप्रेम त्याच्या अंतःकरणात प्रगट होतं. शुकाचार्यांनी भक्तीचा खास प्रचार केला. त्या शुकाचार्यांनी भागवतामध्ये हात उभा राहून सांगितलेलं आहे की भक्तीने परमात्मा तात्काळ अशा प्रकारचा दर्शन देतो, लवकर देतो, असं शुकाचार्य सनकादिकांनी सांगितलेलं आहे. आणि उदाहरण एखादं आहे का म्हटलं की लवकर भगवान प्राप्त झाले, त्याला उदाहरण दाखला म्हणून देत आहेत. परीक्षिती लाहो दिसा साता, परीक्षितीचं उदाहरण दिलेलं आहे. परीक्षितीचं सर्वांना माहिती आहे, आपल्याला भागवतात हा विषय आलेला आहे. परीक्षितीला शाप झाला की 7व्या दिवशी तक्षक नावाचा साप येऊन तुला दंश करेल आणि तुझा मृत्यू होईल. माझा हा शाप कोणाकडूनही टाळला जाणार नाही. कुणी शाप दिला, का शाप दिला? परीक्षितीचंच नाव तुकोबारायांनी घेतलं असल्यामुळं थोडीशी ती कथा सांगणं आवश्यक आहे. परीक्षिती हा पांडवांचा वंशज, अर्जुनाचा मुलगा अभिमन्यू आणि अभिमन्यूचा मुलगा परीक्षित. राजर्षी, अगदी धर्माप्रमाणे न्यायाप्रमाणे राज्यपालन करणारा भगवंताचा भक्त, सगळं कर. परीक्षितीचं वर्णन नाथ महाराजांनी फार सुंदर केलेलं आहे. एवढे शक्तिमान पांडव, पण कलियुगाला आरंभ झालेला आहे असं कळालं की लगेच त्यांनी राज्य सोडलं आणि स्वर्गारोहण केलेलं आहे. परीक्षितीला राजा बनवलं. परीक्षिती डगमगला नाही. परीक्षिती असा दिग्विजय करण्याकरता रथात बसून निघालेला आहे. त्यांनी एक दृश्य पाहिलेलं आहे की एक राजाची वस्त्र अंगावर धारण केलेला, पण अगदी नीच माणसाचं कर्म करत असलेला तो गाईला ताडण करत होता. त्यांनी पाहिलं, त्यांना सहन झालं नाही. त्यांनी लगेच धनुष्याला बाण लावला. कोण आहे तो म्हणे, अशा प्रकारचं नीच कर्म का करतोस? परीक्षिताला पाहिल्यानंतर ती व्यक्ती त्याला शरण आलेली आहे. कोण होता तो? महाराज, कली काळ, कलियुग आहे, कलियुग होतं ते. कोण आहेस म्हणे तो? त्यांनी सांगितलं, महाराज मला कलियुग म्हणतात, मी कलियुग आहे. कलियुग? आणि माझ्या राज्यामध्ये? त्यांनी सांगितलं की राज्य कोणाचं आहे हा प्रश्न नाहीये. कालाची वेळ ठरलेली असते आणि त्यावेळेला तो काल येतोच. त्यावेळेला शासन कोण करतोय त्याचा कालाशी काही संबंध नाही. काल सगळ्याचं शासन करतो, काळ मुख्य आहे. त्यांनी सांगितलं, सावधान, मला काही ते माहिती नाहीये. जोपर्यंत मी राजा आहे तोपर्यंत तुला या ठिकाणी पृथ्वीवर राहता येणार नाही. कलीने सांगितलं की जर तुझं राजा असणं जर मला येण्याला अडथळा करत असेल तर तुझं राजा राहणं हे संपलेलं आहे, हा त्याचा सरळ सरळ अर्थ आहे. त्यांनी तर्कस ओढल्याबरोबर कलियुगात थोडीशी माघार घेतली. त्यांनी सांगितलं, राजा मी तुला शरण आलेलो आहे आणि क्षत्रियाचा हा धर्म आहे की जो शरण आलेला आहे त्याचं रक्षण करायला पाहिजे. तेव्हा तू सांग मला, मी कुठं राहू तोपर्यंत, जोपर्यंत तू गादीवर आहेस तोपर्यंत मला काही राहायला ठिकाण दे. तर शरण आलेला होता त्याच्यामुळं त्याला राहायला ठिकाण देणं आवश्यक होत. म्हणून परीक्षितीने सांगितलं, ज्या ठिकाणी हिंसा घडते, ज्या ठिकाणी मद्यपान केलं जातंय, ज्या ठिकाणी पत्ते खेळले जातात आणि परस्त्री गमन वगैरे, वेश्या वगैरे, या ठिकाणी तू राहू शकतोस. ते म्हणे, राजा तुझ्या राज्यात हे घडतच नाही. कुठं थोडंफार चोरून चारून घडत असलं तर तेवढी जागा मला कशी पुरणार आहे? अजून काहीतरी दे ना, अजून काहीतरी दे ना. आणि मग त्यांनी सांगितलं की ठीक आहे, सोन्यामध्ये तो राहा. अन्यायाने सोनं जर कोणी आणलेलं असेल तर त्याच्यात राहा. ठीक आहे म्हटलं.
आणि त्याच्यात डोक्यावर मुकुट कशाचा होता? सोन्याचा. तो जो मुकुट होता तो जरासंधाचा मुकुट होता. भीमाने जरासंधाला मारल्यावर त्याचं राज्य तर त्याच्या पोराला दिलं, पण मुकुट घेऊन आला होता इकडं. अर्थात अन्यायानेच आणलेला होता तो. आणि बस त्या मुकुटामध्ये तो कली बसलेला आहे. डोक्यावरच बसल्यानंतर बुद्धी त्यांनी हरण केली. मृगया करत असताना त्याला तहान भूक लागलेली आहे राजाला. आणि मग तो एका आश्रमाजवळ आला. आश्रम आहे, आपल्याला पाणी वगैरे मिळेल, काही खायला मिळेल या आशेनं तो आश्रमामध्ये गेलेला आहे रथ बाहेर उभा करून. कोणीच दिसलं नाही. त्यांनी आवाज दिला, कोणी आहे कोणी आहे. इकडं पाहत असताना तो आश्रम शमीक ऋषीचा होता. आणि शमीक ऋषी त्या कालामध्ये भगवंताच्या ध्यानात निमग्न झालेले होते. त्यांना शरीराचाही आठव राहिलेला नव्हता. तर शरीराच्या बाहेरच्या वस्तूचा आठवाचा काही प्रश्न नाही. त्यामुळं राजाने दिलेला आवाज त्यांच्यापर्यंत पोहोचला नाही. त्यांना बाह्य ज्ञान नव्हतं. कलियुगाने याची बुद्धी हारलेली होती. याला वाटलं चला मी एवढा आवाज देतो, यांनी आपल्याला ओळखलं असणार आहे की हा राजा आहे. राजा आहे, जर डोळे उघडले तर मग उठावं लागेल, मला पाणी द्यावं लागेल, माझी पूजा करावी लागेल, आणि ही त्याला काही करायची नाही. म्हणून समाधीचं काय घेतलंय यांनी? सोंग घेतलेलं आहे. खरंच याला देहभान राहिलेलं नाही का? आणि म्हणून मग इकडं तिकडं पाहिलं, एक मेलेला साप तिथं दिसला त्याला. त्यांनी धनुष्याच्या टोकाने तो साप उचलला आणि समाधीस्थ असणाऱ्या शमीक ऋषीच्या गळ्यामध्ये टाकलेलं आहे. आता त्यांना बाह्य ज्ञान नव्हतंच, त्याच्यामुळं कोणी हार टाकला काय नाही, कोणी साप टाकला काय, काही संबंधच नव्हता. ते देहावरच नव्हते. पण हे तिथं आजूबाजूला असलेल्या काही ऋषीच्या दुसऱ्या मुलांनी पाहिलं. त्या शमीक ऋषीचा मुलगा गंगेच्या काठावर स्नान करत होता. तिथं गेले ते पळत आणि सांगितलं, ए इथं काय स्नान करतोस बघ, तिथं तुझ्या बापाच्या गळ्यात एका राजाने मेलेला साप टाकला, त्याचा अपमान केलाय. ते लहान पोरग होतं, वय लहान होतं, पण तप होतं महाराज, तपाची शक्ती राहते. त्यांनी लगेच हातात पाणी घेतलं, काही विचार केला नाही, काही केला नाही. ज्या अविचारी राजाने माझ्या वडिलाचा अपमान केलेला आहे, माझ्या वडिलाच्या गळ्यात मृत साप टाकलेला आहे, तो आजपासून 7व्या दिवशी तक्षक नावाच्या सापाच्या दंशाने मृत होईल म्हणून शाप दिला. आणि मग तो आता शाप आहे महाराज, वरदान आणि शाप हे शक्यतो बद्ध अवस्थेमध्ये, जीवावस्थेमध्ये जोपर्यंत मनुष्य आहे आणि ज्याला आपलं कल्याण व्हावं वाटतं त्यांनी देऊ नये, असं तुकोबार यांचं म्हणणं आहे. केली चाले वाचा, क्षय मागेल तपाचा. आपण शब्द एखाद्याला दिला आणि तो जर खरा ठरला तर तो फुकट नाही खरा होत. जी तपश्चर्या केलेली असते त्या पुण्यामुळे तो खरा होतो. आणि तो खरा होण्याकरता जेवढं पुण्य लागतं तेवढं याच्या जमेतलं कमी होऊन जातं. शाप देणं किंवा वरदान देणं म्हणजे चेकवर सही चेक देणंच आहे. बँकेत जर बॅलन्स असले आणि एखाद्याने चेक दिला तर त्या चेकनुसार जरा त्याच्या बँकेतलं बॅलन्स कमी होतं. सावधान साधक मंडळी, कोणाला वरही देऊ नये आणि कोणाला शापही अशा प्रकारचा देऊ नये. माझ्या मुखा वाटा नयो हे वचन, व्हावे हे संतान द्रव्य कोणा. तुकोबारांनी देवाकडे याच्याकरता प्रार्थना केली, प्रभू चुकून सुद्धा माझ्या तोंडातून अशा प्रकारचे शब्द जाऊ नये. ज्याच्या त्याच्या कर्माप्रमाणे, ज्याच्या त्याच्या प्रयत्नाने त्यांनी सुख भोगावं, दुःख भोगावं, त्याचं कर्म त्यांनी फेडावं. त्याचं कर्म दूर करण्याकरता आपण आपल्या साधनेचा वापर केला तर आपल्याकरता ते राहणारच नाही. मग म्हणून हे धन सांभाळण्यापेक्षा ते धन सांभाळणं जास्त गरजेचं आहे. हे धन म्हणजे बँकेतलं धन आणि ते धन म्हणजे पुण्याचं धन. पुण्य हे धन आहे आणि ते या सोन्यापेक्षा 2000 नोटाच्या बंडलापेक्षा अत्यंत महत्वाचं आहे. कारण हे धन फक्त याच जन्मामध्ये आपल्या कामी पडेल, पुढच्या जन्मात नाही. आणि पुण्याचं धन
जोपर्यंत ते धन आहे तोपर्यंत अनेक जन्मामध्ये ते आपल्याला उपयोगी पडतं. आपण पाहतो महाराज काही कुत्रे असे की 2-2 कोटीच्या गाडीत पुढच्या सीटावर बसून फिरतात. कोण? कुत्रे. कुत्रे तुम्हाला पाहिल्यानंतर कसं तरी वाटेल, वाटून नका देऊ. त्या कुत्र्याला सांभाळायला 3-3, 4-4 नौकर असतात दिवसाचे. त्याला 25-25 हजार पगार असतो नौकराला. त्याला 4-4 तास साबण लावून त्याला धुतलं जातं, आंघोळी केल्या जातात. कसं काय हो? त्याने पुण्य आहे, त्याला काय करतात. त्याचं पुण्य आहे. पुण्य महाराज प्रत्येक जण. मला ते नेहमी वाटतं ज्ञानोबा पालखी समोर जे आश्व असतात, महाराज काय पुण्य आहे हो त्याचं. किती लोक त्याचं दररोज दर्शन करतात. कुठल्या महाराजाचं एवढं दर्शन करत असतील सांगा बरं. माणूस आहे ना तो. त्याच्या डोक्याला चमडी राहत नाही. ज्या बाया कधी नवऱ्याच्या पाया पडत नाही त्या घोड्याच्या पाया पडतात. काय प्रारब्ध आहे, काय पुण्य. पुण्य कुठल्याही जन्मामध्ये ते काम करू. म्हणून या धनापेक्षा त्या धनाला विशेष महत्व द्यावं. या धनाचं त्या धनात रूपांतर करून घेण्याचा सतत प्रयत्न करावा. तर ते धन सांभाळलं पाहिजे, पुण्य सांभाळलं पाहिजे. तुकोबारांनी म्हटलेलं आहे, जतन करीन जीवे, मी प्राणापेक्षाही त्याचं जास्त जतन करीन. तेव्हा शाप दिल्यामुळं त्याचं तप कमी झालं. मग त्याला अशांतता निर्माण झाली. म्हणजे धावत आश्रमामध्ये आला, मोठ्याने रडायला लागला. वडिलाच्या गळ्यात साप पाहून, कारण त्याला काही सापाला हात लावता येणार, घाबरला तो. मग हळूहळू ऋषींची समाधी उतरली. देहावर आल्यानंतर पाहिलंय तो साप बाजूला काढून ठेवला, त्याला जवळ घेतलं. का बाळा रडतोस? मग त्यांनी सगळं सांगितलं आणि शाप दिलेला पण सांगितलं. अरे पण ज्याने टाकलंय तो कोण आहे, त्या तुला माहिती आहे? म्हणले नाही माहिती. आणि माहित नसताना तू शाप दिलास? महाराज त्याने अंतर्ज्ञानाने पाहिलं आणि त्यांच्या पुढे परीक्षिती उभा राहिला. मग त्यांना अत्यंत दुःख झालं. मूर्ख आहेस तू, म्हटले बाळबुद्धी आहे तुझी. आणि म्हणूनच बाळकाच्या हातात सत्ता देणं हे त्याच्या हानिकारक आहे. अरे ज्याला तू शाप दिलेला आहे तो एक राजर्षी आहे. उद्या जर तो मृत झाला तर देशाची व्यवस्था कशी लागणार? कोण अशा प्रकारचा धर्माप्रमाणे रयतेचं पालन करणारा पुन्हा मिळणार आहे? लुटारू भरपूर मिळतील. आणि मग त्याला सावध करण्याकरता ऋषी स्वतः राजवाड्यात गेलेले आहेत. राजा घरी राजवाड्यात गेल्यावर त्यांनी तो मुकुट काढून ठेवल्यावर पुन्हा त्याच्या डोक्यामध्ये प्रकाश पडला. अरे राम 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 राम, आपण एका ऋषींची पूजा करायची सोडून अपमान केलाय. त्यांना खूप वाईट वाटायला लागलं. ते राणीला सांगत होते की माझ्याकडून फार मोठी चूक झालेली आहे, एका ऋषीचा माझ्याकडून अपमान झालेला आहे. तेवढ्यात समीक ऋषी तिथे गेलेले आहेत. दरवाज्यात नौकर उभा होता. त्यांनी सांगितलं राजाला सांग. ते म्हणे राजे आताच आलेले आहेत, खूप थकलेले आहेत, त्यांना विश्रांतीची गरज आहे, झोपलेले आहेत. ते म्हणे नाही, ही त्यांची विश्रांतीची झोपायची वेळ नाही, हा त्यांचा जागण्याचा वेळ आहे. जा तू सांग मी आलेलो आहे म्हणून. त्यांनी आत येऊन सांगितलं. परीक्षिती बाहेर आलेले आहेत, पायावर मस्तक ठेवलं, त्यांना आसनावर बसवलेलं आहे, पूजा वगैरे केली आणि सांगितलं की महाराज तुम्ही काय म्हणण्यापेक्षा मीच माझा अपराध मान्य करतो आणि मी तुमच्याकडून अपेक्षा करतोय की महाराज मला दंड करा. अशा प्रकारचा तुमचा अवमान मी केलेला आहे, त्याबद्दल मला काय करा, दंड करा. ऋषी म्हणतात राजा तुझ्याविषयी माझ्या मनामध्ये क्रोध नाही, आकस नाही. तुझ्यासारखा राजा या प्रजेला मिळालाय, या प्रजाच्या केवढे तरी भाग्याची अशा प्रकारची गोष्ट आहे. तुला मी दंड करायचा प्रश्नच येत नाहीये, कारण तो त्यावेळेला तहानलेला होता, भुकेलेला होता आणि त्याही पेक्षा तुझ्या डोक्यावर कळी बसलेला होता, म्हणून तुझ्याकडून ते घडलेलं आहे. पण तुला दंड झालेला आहे म्हणून तुला मी सावध करण्याकरता आलो.
म्हणजे कोणी दंड केलाय? माझ्या मुलांनी दंड दिलेला आहे. ठीक आहे म्हटले, काय दंड दिलेला आहे? राजा, आजपासून 7व्या दिवशी तुला तक्षक नावाचा साप दंश करेल आणि तू मृत होणार आहेस. आणि तो शाप कोणाकडूनही टळला जाणार नाही, म्हणून साप चावू नये याच्याकरता तू प्रयत्न करून आयुष्य घालवू नकोस. आहे त्या आयुष्यामध्ये आता मृत्यू मंगलमय बनवण्याचा प्रयत्न कर. हे कळाल्यानंतर महाराज राजा कपडे घालायला मध्ये नाही गेला. मग तसंच गंगेच्या काठाला आलेला आहे. वाऱ्यासारखी सगळीकडे ही बातमी पसरलेली आहे. आता राजा साधू संतांचा ऋषीमुनीचा सेवक होता, भक्त होता. सगळ्या ऋषींना समजल्यानंतर सगळे ऋषी मुनी त्या ठिकाणी आलेले आहेत. आणि तेवढ्यात शुकाचार्य आले. शुकाचार्यांना मुख्य आसनावर बसून नमस्कार केला आणि सांगितलं की महाराज, ज्याच्या समोर मृत्यू उभा आहे, फक्त 7च दिवसाचा अवधी ज्याच्याकडे आहे, त्यांनी जीवन मंगल बनवण्याकरता, जीवनाचं साध्य प्राप्त करून घेण्याकरता काय साधना करावी. आणि मग शुकाचार्यांनी त्यांना भागवत सांगितलं. 7च दिवसामध्ये भगवत चिंतनाने त्यांना मुक्त केलं. मुक्त. परीक्षितीनं शेवट असं सांगितलं की आता तक्षक कधीही येवो आणि दंश करून हे शरीर कधीही पडो, मला आता त्याची आवश्यकता राहिलेली नाही. तुकोबाराय तो दाखला देतात. परीक्षिती लाहो दिसा साता. परीक्षितीनं अशा प्रकारचा लाहो केला, घाई केली, प्रयत्न केला की 7च दिवसामध्ये भगवत साक्षात्कार करून घेतलेला आहे. आणि म्हणून उठाउठी करी स्मरणाचा धावा. भगवंताला दर्शन द्यायला वेळ नाही लागत. भगवंतांनी दर्शन द्यावं अशा प्रकारचा अधिकार प्राप्त होण्याकरता साधना करावी लागते. म्हणून तात्काळ उठाउठी म्हणजे तात्काळ, लवकरात लवकर स्मरणाचा धावा करी. भगवंताच्या स्मरणाचा तो काय कर? धावा कर. धावा कर म्हणजे स्मरण कर. अत्यंत तळमळीनं, उत्कट अशा प्रकारच्या जिज्ञासेनं, अत्यंत आदराने देवाचं स्मरण कर. म्हणले 24 तासातून किती मिनिटं करायचं? तुला जर तात्काळ भगवत साक्षात्कार हवा असेल तर 24 तासातला 1 मिनिटही चिंतना वाचून जाऊ द्यायचं नाही. अखंड अशा प्रकारचं चिंतन करायचं. अनन्य होऊन चिंतन करायचं. अनन्य चिंतयंतो माय ये जना पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम. तुकोबारायांच्या चरित्रामध्येही असा प्रसंग आलेला आहे. ज्या वेळेला तुकोबारायांना भक्तीविषयीचं प्रेम अंतकरणात निर्माण झालेलं आहे. तुकोबाराय नामस्मरण खूप करू लागलेले आहे, पण अजून संसारातून पूर्ण अंग काढलेलं नव्हतं. संसारातल्या जबाबदाऱ्या पार पाडाव्या म्हणून दुकान उघडून बसायचे. दुकान चालना गेले तर बाजार करायला लागले इकडं तिकडं. पण देवाला त्यांना आता संसार करूच द्यायचा नव्हता. त्याच्यामुळं प्रत्येक क्षेत्रात त्यांना अपयश येत गेलं संसाराच्या. आणि मग अशा वेळेला परमात्मा मदत करायचे. सगळे व्यापारी एक दिवशी सोडून गेले. एकटेच तुकोबाराय मागं राहिले. बाजारातल्या लोकांकडून गोणी बैलावर टाकली. बैलावर त्यावेळेला गोण्या वाहत होते. आणि एकटे निघाले. विठ्ठल विठ्ठल नामस्मरण करत चाललेले आहेत. जंगलातून रस्ता चालू आहे आणि अचानक वारं सुटलं. आकाशात ढग आलेले आहेत. विजा चमकू लागलेल्या आहेत. आजूबाजूला पाऊस सुद्धा सुरू झाल्याचा वास येऊ लागलेला आहे. आणि तेवढ्यात बैलाच्या अंगावरची गोणी घसरून खाली पडली. आता तुकाराम महाराजांनी खूप प्रयत्न केला, ती उचला ना गेली. बरं, तर गोणी सोडून कसं काय जायचं? तिथंच बसले नामस्मरण करत जंगलातच. रात्र झाली. किर्रा अंधार पडला. काही दिसेना गेलं. आता काय करता? तेवढ्यात महाराज पाठीमागून त्या रस्त्याने एक धट्ट फुट्ट माणूस उंचापोरा आलेला आहे. तुकोबाराय बसलेले होते. त्यांनी दरडाने, काय रे, लुटायला बसला काय येणाऱ्या जाणाऱ्या लोकाला? नाही हो, नाही हो, मी लुटारू नाही हो, डाकू नाही हो, मी सज्जन माणूस आहे, तुकाराम आहे, देवच आहे. बाजाराला आलो होतो. बैलावरची गोणी पडलेली आहे, मला काही ती उचला नाही गेली म्हणून मला बसावं लागलेलं आहे. त्या माणसाने एकट्याने उचलून गोणी महाराज
त्या बैलावर ठेवली. कुठं जायचंय? देहूला जायचंय. ठीक ठीक, मला तिकडे जायचं, येऊ दे बैल माग. तो माणूस पुढं चालतोय, बैल माग आहे, त्याच्या पाठीमागे तुकोबार आहेत, नामचिंतन करतायत. अशी वीज चमकली का तो चतुर्भुज दिसायचा. पुढं चालणारा चतुर्भुज वाटायचा. असं काय चतुर्भुज? पुन्हा तुकाराम महाराज डोळे फिळे हे चोळायचे, पुन्हा वीज चमकले की पुन्हा आपला माणूस दिसायचा. असं देहूपर्यंत आले. मध्ये इंद्रायणीला पूर आला. आता कसं जायचं? तुकोबारे म्हणतात बैलावर गोणी आहे, गोणी बैलमध्ये घालावतो, ती सगळे धान्य भिजेल, काय करायचं? ते म्हणे मी पाहून येतो किती पाणी. आणि तो गेला. काही नाही म्हणे, जास्त पाणी, गुडघे इतकंच. आता तुकाराम महाराजांना माहिती होतं की कडेला जर इतकं पाणी असलं तर तिथं कितकं, पण हा म्हणतोय गुडघे इतकंच आहे. चला बा, नेलं तर खरंच गुडघे इतकंच पाणी. घरी नेलेलं आहे. ती गोणी खाली उतरून दिली. तुकाराम महाराज बैल बांधित होते तोपर्यंत गेला निघून तो बाबा. लय तुकाराम महाराजांनी इकडे तिकडे पाहिलं, कुठंच नाही सापडलं. मग तुकोबारांना वाटलं हा दुसरा तिसरा कोणीच नाहीये, हा कोण होता? पांडुरंग अशा प्रकारचा होता. एक वेळेस जिजाबाईंनी सावकाराकडून 200 रुपये काढले आणि दिले. जिजामाऊलींनी सांगितलं तुकोबाराय, हे तुमचे नाही पैसे, हे माझ्या पतीवर मी काढलेले आहेत. नीट व्यापार करायचा, बाकीचा फाजील कामं नाही करायची. आणि काय जे मिळतील ते पैसे घेऊन घरी यायचं, सरळ घरी यायचं. हा झालं. मग तिथून मीठ भरलं कोकणातून, तिकडे ऐकलं, तिथून मिरच्या भरल्या, कोकणात नेल्या. तीन पोते मिरच्या होत्या. 2 पोते एकावर एक टाकले, 1 पोतं उभं केलं, त्याचं तोंड सोडलं, बसले. पण मग गिरायक येईपर्यंत काय करायचं? विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. इतके त्या नामस्मरणात रंगून आले. गिरायक आलं. अहो म्हणले, मिरची काय भाव लावलेले? आता यांनी बघायला पाहिजे होतं ना दुसरीकडे काय भाव आहे, काय आहे. तिकडं काय ते म्हणे, काय आता मी काय वेगळा थोडाच आहे, सगळ्याचा भाव तो माझा भाव. दुसरीकडे 2 रुपये किलो, आपली 2 रुपये किलो. लोक लय महाराज बेरकिरा. असं काही नाही त्याला माळकरी अपवाद आहे म्हणून. माळकरी खच्चून खोटं बोलत आहे. दुसरीकडे 3 रुपये असले ते सांगते तिकडे 2 रुपये. तुकारामध्ये 2 रुपये. ठीक आहे, घ्या 2 रुपये. मग त्या बाईने 2 रुपये दिले. तुकाराम महाराजांनी 1 किलो मिरची मोजून तिला दिली. आता मोजीत असताना 1 किलो सारखं झाल्यानंतर टाकणार. अहो म्हटले अजून 2-4 टाका ना. तुकाराम महाराज म्हणतात घ्या तुमच्या हाताने. मग आता हाताने घ्यायचं, पण ते लाजले म्हणून असं 10-5 मिरच्या टाकल्या तिने. तरी दुसऱ्यांनी पाहिलं. ते म्हणे कसं आहे? ते म्हणे 2 रुपये किलो आहे. तांदूळ आहेत, चालतील म्हणे. मग तांदूळ घेतले. त्यांनी 1 किलो मिरची घेतली. पण ते अजून टाका ना का? ते म्हणे घ्या ना तुमच्या हाताने. मग ते पहिल्यांदा 5-7-8 घेतल्या तर तुकाराम महाराजांनी पाहिलं सुद्धा नाही. यांनी बचक भरून घेतली. आणि मग वर घेताना आपल्या हाताने घेता येतंय आणि दुकानदार तिकडं पाहत सुद्धा नाही. हे ज्या वेळेला लोकांनी पाहिलं, महाराज ज्याला मिरच्या घरी किती काही होत्या त्यांनी सुद्धा मिरच्या घेतल्या. मग तुकाराम महाराज म्हणायला लागले, आता एवढ्या लोकांना मी एकटा कसं काय देऊ? घ्या तुमच्या हाताने, धरा महाराज पैसे. मग काही म्हणले, महाराज आमच्याकडे पैसे नाही, आणून देऊ का? काय हरकत नाही, आणून द्या. झालं. हा हा म्हणता म्हणता सगळ्या मिरच्या अर्ध्या तासात संपून. तुकाराम महाराजाला वाटलं बरं झालं. तांदूळ आलेले होते, भूक लागलेली होती. 3 दगडं मांडले, पाणी ठेवलं, तांदूळ शिजवले. आता देवाला काळजी. ज्यांनी ज्यांनी उधार नेल्या होत्या, तुकाराम देव सगळीकडे गेले. हो, अरे ते मिरच्याचे पैसे आणून देतो म्हणे, तुम्ही आणून दिले नाही. मिरच्या? कुठल्या मिरच्या? वा, विसरले का लगेच? बाजारातून आमच्या मालकाकडून मिरच्या आणलेला. त्यांनी थोडे आम्हाला मोजून दिल्या होत्या. तुका नाव आहे त्याचं. पाहिल्याबरोबर त्याला वजन कळतं. सांगा बरं मग किती आहे तुमचं नाव? पाटील ना, 1.25 किलो मिरच्या. त्या मोजल्या तर बरोबर किती? 1.25 किलो भरायचे. बा गपचिप त्याने पैसे काढून द्यायचे. असा सगळा पैसे वसूल केले. एक ठक होता, त्याने अर्धी गोणी, अख्खी गोणीच नेली होती. तो काय देणं गेला पैसे. तर बघ देवानी महाराज त्याच्या दरवाजाला
गळफास लावला. ते म्हणे तू पैसे नाही दिले तर मी फाशी घेऊन इथं जीवच देतो. बाकीचे लोक जमा झाले. ते म्हणे ए देऊन टाकते. म्हणे घेऊन जाय गोणी, मला नाही लागत. ते म्हणे गोणी नाही लागत. आता बाजार संपला, आता कोण गोणी घेईल? मी गोणी घेऊन गेलो तर मालक मला ठेवेल का कामावर? गोणी आणायला नाही पाठवलेलं, पैसे काढ. ते म्हणे पैसे नाही. लोकांनी हाणला चांगला. तेव्हा त्याच्याकडून पैसे घेतले. ते पैसे घेऊन आले, तोपर्यंत भात शिजला होता. चौधरीच्या रूपामध्ये, सरपंचाच्या रूपामध्ये गेले. तो बरं आहे, हे पैसे घ्या, तुमच्याकडून ज्या उधार नेले होते. अहो म्हणले हे तुमच्याकडे कसं काय? आमच्या लोक, गावातले लोक फार सज्जन आहे, कोणाचं फुकट काय घ्या. त्यांनी माझ्याकडे आणून दिले, मग मी आणले इकडं. तुकाराम महाराजांना वाटलं का कमाल आहे बघा गावाची. तुकोबार आहे म्हणतात, अहो असं करा, आता मी एकटाच आहे, भात शिजलेला आहे, थोडं तू माझ्याबरोबर जेवा की. म्हणले काय हरकत नाही. एवढे पैसे घ्या म्हणले, थोडं तूप आणा. बरं, ते 2 रुपये दिलेले, त्याचा तांबे बरं तूप आणलं. हो म्हणे एवढं तूप? आमच्या गावात फार स्वस्त आहे तूप. नंतर तुकोबारांच्या हे लक्षात आलं की हे काम कोणी केलं? देवाने अशा प्रकारचं केलं. पुढे ते पैसे घेऊन चालले तर दुसरा एक भामटा भेटला. तो म्हणे काय करता? परिस्थिती अशी आहे, आमचे पूर्वज खूप श्रीमंत होते, पण ते सगळं उलट झालेलं आहे. उद्या जप्ती येणार आहे. लोका देखत काही विकता पण येत नाही. लोक म्हणतील याच्या बापाने कमवलं ना, हाही काय लागलाय. वाईट असतं मोठे. पण बऱ्याच सोन्याचं कडे आहे माझ्याकडं, घेता का एवढं? ते म्हणे आता एवढ्या सोन्याचं कड्याला पैसे द्यायला माझ्याकडे कुठं पैसे? ते म्हणे काय नाही, जेवढे आहेत ते तेवढे द्या, मी तुम्हाला ओळखतो, मग बाकीचे नंतर द्या. तुकाराम महाराजाला वाटलं बरं आहे, त्याचं काम होत आहे, आपल्याला काय सोन्याचं कडं इकून टाकू तिकडं. त्यानं दिलं कडं, ते पैसे सगळे त्याने घेतले. नाही ते हे त्याच्यानंतर तुकाराम महाराज ते पैसे घेऊन येत होते, तर एका ब्राह्मणाला शिक्षा झाली होती. ते 200 रुपये सरकारचे त्याला देणं झालं नाही, म्हणून त्याच्या मानेवर असं लाकूड बांधलेलं, खोडा घातलेला. त्याला सांगितलं भीक मागून गोळा करून हे जमा कर. जोपर्यंत पैसे जमा होत नाही तोपर्यंत तो लाकूड काढलं जाणार नाही. ते भीक. तुकाराम महाराजाला दया आली, ते सगळे पैसे देऊन टाकले, त्याला सोडवलं. आणि आता ते पैसे कोणी दिलेले होते? जिजामाऊलीने दिलेले होते. तुकाराम महाराज देऊला गेलेच नाही, ते गेले एका ठिकाणी सप्त्याला. महाराज भगवंतानी तुकाराम महाराजांचं रूप घेतलं. ज्या सावकाराकडून ते पैसे काढले होते त्याला पैसे दिले, सांगितलं पावती घे, आणि हे पावती आणि हे 2-4 होन तू आमच्या घरी नेऊन दे. मग तुम्ही का देत नाही? नाही माझ्यावर रागावली, इतका दिवस झाले नाही, एवढंच कसं काय आणलं म्हणून. मग त्याला काय, त्याने पैसे घेतले व्याजाचं, ती पावती दिली, आणि ती पावती जिजामाऊली. ते म्हणे तो कुठं गेलेला आहे? ते म्हणे तुम्हाला लय घाबरतो म्हणजे. तुकाराम महाराज 7-8 दिवसाला त्यांना वाटलं आता विसरून गेले असेल, तिचे आलेले आहेत. तर गावात सगळीकडे चर्चा. आणि तुकोबारायांना समजलं की आपलं रूप घेऊन कोणीतरी पैसे सावकाराचे दिले आणि त्याची पावती जिजामाऊलीला दिली. आणि मग तुकाराम महाराजांना खूपच वाईट वाटलं की परमात्मा अशा प्रकारची जर सगळीच आपली चिंता करतोय, तर आपण कशा करता चिंता करायची? आपण त्याच्या दर्शनाची चिंता का करू नये? आणि म्हणून तुकोबारायांनी कोणालाच सांगितलं नाही, थेट भामचंद्र डोंगर गाठला. आणि भामचंद्र डोंगराच्या एका गुहेत भगवंताचं दर्शन जोपर्यंत होत नाही तोपर्यंत अन्न पाणी काही सेवन करायचं नाही आणि उठायचं नाही असं म्हणून बसलेले आहेत. आणि भगवंताच्या नामाचा टाहो पडला. 1 दिवस झालाय, 2 दिवस झालेले आहेत, 3 दिवस, 7वा दिवस डोळे लावलेले आहेत, तुकोबारे बसलेले आहेत. विठ्ठल 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 एवढ्यात फ फ फ असा फुसकाराचा